जनार्दन मोरू उर्फ जे.एम. म्हात्रे. नवी मुंबईतलं असं नाव ज्यांच्याशिवाय एकही मोठा प्रकल्प पूर्ण केला जात नाही. उरण जेएनपीटी मधली कामं असो, मुंबई गोवा महामार्ग असो किंवा नवी मुंबई पनवेल मधले बांधले जाणारे रस्ते आणि उड्डाणपूल, जे.एम. म्हात्रे इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी दिसतेच. या कंपनीचे मालक जे.एम. म्हात्रे आधी शेतकरी कामगार पक्षात होते. आघाडी सरकारच्या काळात कंपनीची ताकद प्रचंड वाढली, पण कालांतराने शेकाप पक्षाची ताकद संपली आणि जे.एम. म्हात्रेंनी भाजपचा रस्ता धरला. पण सत्तेच्या सावलीत आले असले तरी जे.एम. म्हात्रेंच्या एक मॅटर असं अंगाशी आलंय, ज्यात त्यांनी कंत्राटदार असताना वनविभागाची जमीन स्वतःची दाखवली आणि सरकारकडून भूसंपादनाच्या नावाखाली स्वतःच्या खिशात 42 कोटी रुपये घेतले. या पैशातून त्यांनी कर्ज फेडलं, रस्ते बांधले आणि बक्कळ माया जमवली. पण हे सगळं जेव्हा रडारवर आलं तेव्हा त्यांना सत्ताही वाचवू शकली नाही आणि अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी कडून छापेमारी सुरू झाली. आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणच्या छापेमारीत 44 कोटींची संपत्ती जप्त झालेल्या जे.एम. म्हात्रेंची स्टोरीच मी या व्हिडिओत सांगणार आहे. जे.एम. म्हात्रेंचं मॅटर काय आहे ते मी पुढे सांगणार आहेच, पण म्हात्रे कोण आहेत तेही आधी समजून घेणं गरजेचं आहे. गेल्या महिन्यात ज्या महापालिका निवडणुका झाल्या त्यात पनवेल महापालिकेत जे.एम. म्हात्रेंनी आपली सून ममता प्रीतम म्हात्रे यांना बिनविरोध निवडून आणलं. सून बिनविरोध व्हावी यासाठी जे.एम. म्हात्रे ज्या पक्षात होते त्या शेकापतल्या उमेदवारानेही माघार घेतली आणि ममता म्हात्रे बिनविरोध भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या. पनवेल महापालिका स्थापन झाल्यानंतर जी पहिली निवडणूक झाली त्यावेळी म्हात्रे शेकापमध्ये होते आणि निवडून आल्यानंतर त्यांच्या मुलाला महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून जबाबदारी मिळाली होती. पण गेल्या वर्षी मे महिन्यात म्हात्रे आपल्या मुलासह भाजपात आले. विधानसभेनंतर शेकापने पुन्हा उभारी घेण्याची शक्यता जवळपास मावळली होती आणि एवढे मोठे कंत्राटदार असलेले म्हात्रे यांचा आता शेकापमध्ये राहून कोणताही फायदा होणार नव्हता. जे.एम. म्हात्रे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आतापर्यंत हजारो कोटींची कामं राज्यभरात केली आहेत आणि नवी मुंबई पनवेल मधील प्रत्येक मोठं कंत्राट सत्तेत असो किंवा विरोधात याच कंपनीला मिळतं. या कंपनीकडे सध्या 385 कोटींचं सिडकोच्या नैना प्रकल्पाचं कंत्राट आहे, ज्यात रस्ते बांधणे आणि पायाभूत सुविधांचा समावेश आहे. गेल्या 3 ते 4 दशकांपासून रस्ते बांधणी आणि शहरी सुविधा उभारणाऱ्या कंपन्यांमध्ये जे.एम. म्हात्रे यांच्या कंपनी आघाडीवर आहे. जे.एम. म्हात्रेंचं एक मॅटर आहे साल 2005चं, ज्यात त्यांनी वन विभागाला चुना लावल्याचे आरोप आहेत. ईडी आणि पोलिसांच्या तपासातून एक अशी धक्कादायक गोष्ट समोर आली की म्हात्रेंनी वन विभागाची जमीन स्वतःची मालकी दाखवून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजे NHAI ला विकली आणि त्या बदल्यात मोबदला मिळवला. मूळ जमीन हैदराबादच्या निजामाची होती, जी बनावट कागदपत्र तयार करून 1962 लाच सय्यद कादरी यांच्या नावावर केली गेली आणि कादरींनी ही जमीन म्हात्रेंना विकली. राज्य सरकारने अशा पळवाटा बंद करण्यासाठी 1975 ला महाराष्ट्र खासगी वन जमीन अधिग्रहण कायदा मंजूर करून या जमिनी पुन्हा राज्य सरकारच्या ताब्यात घेतल्या. पण म्हात्रेंनी 2005 मध्ये ही जमीन महसूलच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून बनावट कागदपत्र तयार केले आणि पुन्हा स्वतःच्या नावावर दाखवली. ही गोष्ट पनवेलच काय पण अख्ख्या नवी मुंबईतल्या राजकारण्यांनाही आणि कार्यकर्त्यांनाही माहिती होती. पण जे.एम. म्हात्रेंचे सगळ्यांसोबत असलेले मधुर संबंध आणि एक श्रीमंत व्यक्ती या प्रतिमेने आजपर्यंत कुणीही तक्रार करण्याचं धाडस केलं नाही. मात्र सप्टेंबर 2023 मध्ये उरण अलिबाग रेंजच्या वन अधिकाऱ्याने तक्रार दाखल केली की कागदपत्रांमध्ये छेडछाड करून वन विभागाची जमीन हडपली गेली आहे. पनवेल शहर पोलीस स्टेशन मध्ये जेव्हा ही तक्रार आली तेव्हा जे.एम. म्हात्रेंच्या विरोधात पावलं उचलायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. 2 वर्ष या केसचा तपास चालला आणि जून 2025 मध्ये म्हणजे गेल्या वर्षी म्हात्रेंच्या पनवेल आणि दादर मधील मालमत्तांवर छापेमारी सुरू झाली. त्यांचे बँक खाते फ्रीज करण्यात आले आणि मनी लॉन्ड्रिंगचं हे प्रकरण असल्याचं शिक्कामोर्तब झालं. 19 जूनला ईडीने जाहीर केलं की 44 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता मनी लॉन्ड्रिंगच्या अंतर्गत सीज केली गेली आहे. यावर्षी पुन्हा जानेवारी महिन्यात 7.25 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली. तपास सुरूच होता आणि म्हात्रे अडकत चालले होते.
फेब्रुवारी महिन्यातल्या 10 तारखेला परत एकदा ईडीने कारवाई केली आणि PMLA अंतर्गत उरण आणि उल्वे भागातले 2 भूखंड जप्त करण्यात आले. JM म्हात्रेंवर पहिली ईडीची छापेमारी झाली तेव्हा ते भाजपात येऊन फक्त 1 महिना झाला होता. त्याआधी त्यांची सातत्याने चौकशी सुरू होती आणि या चौकशीतून धक्कादायक गोष्टीही समोर येत होत्या. कारवाईची शक्यता पाहून म्हात्रे भाजपात आले खरे, मात्र त्यांचा हा पक्ष प्रवेशही त्यांची संपत्ती वाचवू शकला नाही. म्हात्रे हे स्वतः व्यावसायिक असले तरी ते शेकापमध्ये असताना पनवेल नगर परिषदेचे नगराध्यक्षही राहिलेत आणि सातत्याने शेकापमध्ये सक्रिय होते. 2014 नंतर शेकापला पनवेलमध्ये उतरती कळा लागली आणि प्रशांत ठाकूर हे भाजपात आल्यानंतर पनवेलमध्ये भाजपने एकहाती वर्चस्व स्थापित केलं. एक मोठा व्यावसायिक अशी ओळख असलेल्या म्हात्रेंचं भाजपशी फार जुळत नव्हतं, पण सततच्या चौकशा आणि राजकीय वातावरण यामुळे परिस्थितीच अशी तयार झाली की म्हात्रेंना भाजपात प्रवेश करावा लागला. म्हात्रे सध्या भाजपात आहेत आणि अजून त्यांच्याकडे कोर्टात जाण्याचाही मार्ग आहे. मात्र सध्याची कारवाई त्यांच्या अडचणी वाढवणारी आहे. या घोटाळ्यावर तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी story.com ला नक्कीच सबस्क्राईब करा.